मित्रांनो, मागील 4 दिवसापासून माळेगाव येथे खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे। तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे लाखो भाविक या ठिकाणी जमत आहेत खंडोबाच्या दर्शनासाठी। मागील काही दिवसापासून अर्थात 3-4 दिवसापासून पोलीस कर्मचारी बांधव या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। काय अनुभव असणार आहे त्यांचा या माळेगाव यात्रेनिमित्त आपण त्यांच्याकडे जाऊया। सरांकडे मी जाणार आहे। तर तुमचं स्वागत आहे आवाज बहुजनांच्या न्यूज लाईव्ह मध्ये। गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी तुम्ही सेवेसाठी आहात, काय अनुभव आहे तुमचा? तर अनुभव म्हणला तर तसं पाहिलं तर खंडोबा मंदिर हे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते आणि खंडोबा हे जागृत देवस्थान समजलं जातं। महत्वाचं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं ऐकून आहे मी की इथे एक जात पंचायत व्हायची। जात पंचायत म्हणजे आजूबाजूला जे काही वादविवाद व्हायचे ते या यात्रेच्या निमित्ताने लोक एकत्र येऊन तो वादविवाद मिटवला जायचा आणि मिटवल्यानंतर काही आनंद उत्सव म्हणून कला सादर केली जायची। ते आज पारंपरिक पद्धतीने आजही चालू आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आज सारखे 3 दिवस झालं बंदोबस्तासाठी तैनात आहोत। सर, मला सांगा, पूर्वी जो आहे खूप प्रकार घडायचे, चोऱ्या व्हायच्या, परंतु आता तसा काही प्रकार आहे का तुमच्या अनुभवातून? तर चोरीचं प्रमाण म्हणलं तर थोडंफार आहे, पण मोबाईल असो, काही दागिने असो, काही पैसे असो, जसं चोरी झाले तसे आज मिळून पण येतात। चोरी होत नाहीत असं नाही, चोरी होतात पण मिळून पण येतात। अशा पद्धतीनं चोख बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि जवळपास आधुनिक जे काही यंत्रणा आहे, जसं आता मोबाईल हरवल्यानंतर मोबाईल आता चोरीत भेटणं, हे आधुनिक पद्धतीने पोलीस बंदोबस्त चोख पद्धतीने वापर केला जात आहे। आवाज बहुजनांचा।